त्रास झाले त्या लोक या प्लॅस्टिकचा. बाकी काय नाही. मित्रांनो प्लीज प्लॅस्टिक टाकू नका. तर नमस्कार मित्रांनो, नमस्कार. मी पुष्पराज तारी आणि माझ्या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा आपलं सर्वांचं मनापासून सहर्ष स्वागत करतोय मित्रांनो. तर मित्रांनो, बरेच दिवस झाले आपला फिशिंगचा लॉग येत नव्हता. तर मित्रांनो, आज आहे रईस पकडण्यासाठी आणि आता वाजलेत संध्याकाळचे 5. आणि मित्रांनो, आपण बघू शकता माझ्या पाठी आपण वाशी खाडी या ठिकाणी आहोत आणि सध्या भरती ही चालू झाली आणि आपण आता लगेचच बोईस मासे या मासेमारीसाठी आपण निघतोय. तर मित्रांनो, आपण बघू शकता आज आपल्याबरोबर नवीन आहे. तर बरेच दिवस झाला माझ्या पाठी होता की फिशिंगला मला घेऊन चल. तर मित्रांनो, आज योग आला आहे आणि खरंच खूप छान. रोहन, आज खरंच आपण फिशिंगला जातोय. तर आज तुझी एक्साइटमेंट कशी असेल? एक्साइटमेंट हाय लेवलची आहे. दादाला बोलत होतो 5-6 महिने झाले, घेऊन चल. आज योग आलाय कालांतराने. क्या बात आहे. क्या नाही, नक्कीच आपण जाऊया. मित्रांनो, आज चिंबोऱ्या पण आय थिंक आणि शिंगाली यासाठी पण आपण फिशिंगसाठी जातोय. तर बघूया कोणती फिशिंगला आपल्याला मच्छी भेटणार आहे. आणि माझ्यासोबत स्पेशली अमरदादा आहे, अमर भोईर, जो वाशी गावातला आहे. आणि आता थोड्याच वेळात अमर भोईर यांची पण एंट्री दणक्यात होणार आहे. तर आज भरपूर दिवस झाले मला बरेच जणांचे फोन येतात की पुष्पराज फिशिंग लॉग बनव, लवकरात लवकर बनव, आपल्याला फिशिंग लॉग बनायचे छान असतात. तर मित्रांनो, आज हा योग आला आहे आणि तुमच्यासाठी खास व्हिडिओ बनवतो आहे. तर आज बघूया कशा पद्धतीने आपली फिशिंग होणार आहे, किती लांब आपण जाणार, संपूर्ण माहिती मी तुमच्यापर्यंत देतच राहील. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की मित्रांनो आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला आपले नवनवीन व्हिडिओज आपल्या चॅनलवरती येतच राहतील. ए नाकवा बोटीनी जावाच हाय, ए नाकवा बोटीनी जावाच हाय. तर मित्रांनो, हा बघू शकता आपला मित्र अमरदादा. तर अमरदादा, माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुझं सहर्ष स्वागत आहे. तर आज आपण बरेच दिवस झालं फिशिंगला चाललो आहे. तर आज किती मजा आहे आणि कोणती फिश आपल्याला भेटणार आहे. फक्त आपण चाललो बोईसला. क्या बात आहे. तर आता भरती चालू झाली आणि तर मित्रांनो, आपण रात्रीच्या फिशिंगसाठी चाललो आहे आणि मला वाटतं येईपर्यंत आपल्याला रात्री 12 वाजतील आणि 12पर्यंत आपण फिशिंग करणार. तर संपूर्ण व्हिडिओ तुम्ही बघत राहा, खूप मजा येणार आहे. बघू शकता मित्रांनो, हा नजारा, वाशी खाडी, हा संपूर्ण नजारा. रोहन, कसं वाटतंय? होडीत आज वाटतंय, मस्त वाटतंय. आता आपण निघालोय आणि वाजले बरोबर 6 वाजून गेले. तर मित्रांनो, आता आपण टॉपेला आपण पहिली जाळी मारणार आणि तर रात्री कशा पद्धतीने मित्रांनो फिशिंग होणार आहे ते तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये संपूर्ण दाखवणार आहे. आणि हा व्हिडिओमध्ये बघायला खूप मजा येणार आहे मित्रांनो, कारण की रात्री मासेमारी कशी केली जाते ही संपूर्ण माहिती मी तुमच्यापर्यंत देणार आहे. तर नक्की बघा आणि हा व्हिडिओ कंटिन्यू करा. सुरुवात झाली आता, आपण बघू शकता. आणि चालताना पहिलीच भवानी ढोमा.
रात्रीचे वाजले 8:30 आणि आपण आता एकदा जाळी मारून झालोय सुरुवातीला आणि जाळी आता ओढली आणि जाळी ओढल्यानंतर आपण जाळीचे किती मासे गावले तुमच्यापर्यंत दाखवतो. तर मित्रांनो हे आहेत आपले पहिली जाळी टाकलेले जे आता आपण 8:30ला उठवले आणि आपल्याला होईच आहेत. पुन्हा एकदा आता जाळी टाकायला सुरुवात करतो. तर दादा आपलं टाकतो. तर मित्रांनो मगाचपासून ज्यापासून आम्ही दर्यात आलो आहे त्यापासून एकच कळलं, आम्ही जाळी टाकल्यानंतर आमच्या जाळीमध्ये कंटिन्यू हे प्लॅस्टिकचं साम्राज्य सर्व जाळीमध्ये अडकत होतं आणि जो होणारा त्रास आहे तो भरपूर प्रमाणात आमच्या मच्छीमार बांधवांना झाला. तर मी सर्वांना एकच विनंती करेन की समुद्रामध्ये जास्त प्लास्टिक वगैरे टाकू नका, जेणेकरून मच्छी ह्यामुळे मोठ्या प्रमाणात त्याचं हानी होते. त्याचबरोबर आमचे मच्छीमार बांधव जे ह्यो आपला नाको आहे आपला अमर भोईर दादा. तर भोईर दादा मला एक सांग, आपण मगाचपासून बरेच वेळा जाळी टाकली समुद्रात आणि त्यानंतर काढत होतो, तर भरपूर प्रमाणात अशी आपल्याला प्लास्टिक हे अडकत होतं आणि जो होणारा त्रास होता त्याबद्दल काय सांगशील दादा? ते त्रास आहे मच्छीवाल्यांना झालेला आहे, हे संपवा, समुद्रात टाकू नका. खरंच दादा ही खरंच खूप मोठी हानी आहे. आपल्या लोकांना एकच आवाहन करेन की असे समुद्रामध्ये डायरेक्ट प्लास्टिक वगैरे वापरू नका आणि टाकू नका, जेणेकरून अशी हानी होणार नाही आणि आमच्या मच्छीमार बांधवांना होणारा जो त्रास आहे त्यामुळे अगदी मासळी आता बघितलात तर भरपूर प्रमाणात प्लास्टिक वगैरे त्यानंतर आपल्या केमिकल ज्या गोष्टी आहेत त्यामध्ये पाण्यामध्ये येणाऱ्या त्याच्यामुळे पण मासळी ही भरपूर कमी झाले. त्यामुळे एकच सांगेन की थोडंसं ह्यावरती लक्ष द्या आणि काळजी. तर आता आपले 20 मिनटं होऊन गेलेत आणि 20 मिनटानंतर पुन्हा एकदा आपण जाळी ओढण्यामध्ये सज्ज झालो. तर बघू शकता आपले दोन्ही बांधव आहेत, खूप मेहनत करत आहेत. मित्रांनो आता रात्रीचे वाजलेत 11 आणि आताच आमची फिशिंग झाली. जवळजवळ आम्ही 6-7 जाळी मारले आणि संपूर्ण मला दाखवता नाही आला, तर 6-7 मारल्यानंतर आम्हाला जवळजवळ होईल. त्यानंतर हे मावरा 10 ते 12 किलो आम्हाला गावला आणि आता लगेच लिलावाला आपला अमरदादा घेऊन गेला. तर मित्रांनो माझ्यासोबत आला आहे रोहन. तर रोहनचे पण मनापासून खूप खूप आभार आहे, कारण एवढा वेळ माझ्यासाठी थांबला. मी पहिल्यांदा अगदी तुझं मनापासून आभार मानतो. एवढ्या दिवसांच्या प्रतीक्षेनंतर तू आज मला आणलंस या ठिकाणी, मला भरपूर आनंद होतोय. आणि मला सांग, जेव्हा आपण बोटीने फिरत होतो त्यावेळी तुला फिलिंग काय होती, की तुला एक्साइटमेंट कशी होती? फिलिंग भरपूर हाय लेवलची होती एकदम, काय सांगू.
काय कळत नव्हतं काय करायचं आणि काय नाही. पहिल्यांदा बसलेलो बोटीमध्ये आणि फर्स्ट टाइम तुझ्यामुळे फक्त या वाशी गाडीमध्ये फिरायला भेटलं मला. त्याबद्दल Thank you so तुझं much. आभार व्यक्त करतो. आणि हा होता आमचा व्हिडिओ. तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला आपले असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येतील. चला, गुड नाईट. थँक्यू सो मच. चला, बाय बाय.